सगळ्यांना नमस्कार. मी आहे प्रिया. स्वागत आहे तुमचं हनीप्रिया खजानामध्ये. आज आपण बघणार आहोत संध्याकाळसाठी गरमागरम स्नॅक्स रेसिपी. बाहेरून कुरकुरीत, आतून मऊ, अगदी झटपट तयार होणारी परफेक्ट इव्हनिंग स्नॅक्स रेसिपी. तेलकट स्नॅक्स नको असतील तर आज बनवूया मूग डाळीचे हेल्दी स्नॅक्स. अजिबात तेलकट न राहता चवदार आणि पौष्टिक. चला तर मग पाहूया सोपी आणि चवदार स्नॅक्स रेसिपी. हे स्नॅक्स बनवण्यासाठी इथे मी घेत आहे 1 वाटीपर्यंत मूग. या मूगला आपण 1 ते 2दा पाण्यामध्ये धुवून घेणार आहोत. परत यामध्ये पाणी टाकायचं आहे. 4 ते 5 तास किंवा रात्रभरासाठी आपण हे भिजवत ठेवून देऊ. इथे दुसऱ्या दिवशी सकाळी आपण बघत आहोत मूग हे पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे भिजले गेले आहेत. भिजवून घेतलेले मूग हे मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचं आहे. पूर्ण डाळ हे मिक्सरच्या भांड्यात टाकल्यानंतर यामध्ये 3 ते 4 हिरवी मिरची, 1 इंच आले, 1 चमचा जिरे घालायचं आहे. आता यामध्ये एकदम कमी पाणी घालून मिक्सरमधून जाडसर हे वाटून घेणार आहोत. मिक्सरला लावून घेताना खूप जास्त पाणी घालू नका, कारण हे बॅटर आपल्याला थोडंसं घट्टसर हे तयार करून घ्यायचं आहे. इथे आपण बघू शकतो बॅटर हे घट्ट आहे आणि मिक्सरमधून थोडंसं जाडसर वाटून घेतलेलं आहे. अशा प्रकारे बॅटर हे तयार करून घेतल्यानंतर आता यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली कढीपत्त्याची पाने आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. हे सगळे एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे बघू शकता. अशा प्रकारे बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे. बॅटर इथे तयार आहे आणि दुसरीकडे गॅसवरती तेलसुद्धा मध्यम आचेवर गरम करून घेतलेलं आहे. तेल हे मध्यम गरम झाल्यावर थोडं थोडं बॅटर हातात घ्यायचं आहे आणि छोटे छोटे गोळे हे तेलात सोडायचं आहे. कढईमध्ये जितके मावतील तेवढेच गोळे हे तेलात सोडायचं आहे आणि मध्यम आचेवर आपण हे तळून घेणार आहोत. मध्यम आचेवरच सोनेरी रंग येईपर्यंत, क्रिस्पी असं तयार होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे तयार करून घेतल्यानंतर झाराने एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. हे तळून घेताना गॅसची आच मोठा करू नका. मध्यम आचेवरच आपल्याला हे तळून घ्यायचं आहे आणि हे तळण्यासाठी जास्त वेळसुद्धा लागत नाही. तर याच पद्धतीने उरलेले सगळे गोळे आपल्याला तळून घ्यायचं आहे. तर बघितले ना, हे स्नॅक्स बनवण्यासाठी जास्तसुद्धा वेळ लागत नाही आणि झटपट बनून तयार होतात. तर हे गरमागरम स्नॅक्स आपण चहासोबत किंवा चटणीसोबत आपण सर्व करून घेऊ शकतो. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. ट्राय करून बघितल्यानंतर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.